बुधवार पेठमधल्या 2 बिल्डिंगमध्ये अचानक पोलीस घुसले आणि पोलीस घुसल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना काही महिला आणि पुरुष नको त्या अवस्थेमध्ये आढळले. आता पोलिसांनी त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी जे असणाऱ्या महिला आहेत आणि जे पुरुष आहेत त्यांना त्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर थेट कारवाई सुरू केली. नेमकी पोलिसांनी बुधवार पेठमध्ये छापा का मारला, कशामुळे मारला, त्या 18 जणांना पोलिसांनी ताब्यात नेमकं का घेतलं आणि त्या 2 बिल्डिंग नेमक्या कोणत्या आहेत हेच आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर पुण्यातील बुधवार पेठची ओळख ही संपूर्ण देशामध्ये आणि विदेशामध्ये सुद्धा आहे. कारण की पुण्यातील बुधवार पेठमध्ये वेश्या व्यवसाय कशा पद्धतीनं चालतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. मग याच वेश्या व्यवसायाच्या आडून त्या ठिकाणी काही अवैध कामं सुद्धा त्या ठिकाणी चालतात आणि अशाच पद्धतीची माहिती पोलिसांना मिळाली होती की बुधवार पेठमधल्या 2 बिल्डिंगमध्ये म्हणजे एकाचं नाव आहे मॅच बॉक्स आणि दुसऱ्याचं नाव आहे डिस्को. या 2 बिल्डिंगमध्ये काहीतरी अवैध काम चालू आहे आणि या ठिकाणी बेकायदेशीररित्या काही महिला राहतात याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मग पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पोहोचलं, बिल्डिंगमध्ये घुसलं, तेव्हा पोलिसांना त्या ठिकाणी एकूण 18 लोक आढळले. तर त्यापैकी काही महिला आणि काही पुरुष हे नको त्या अवस्थेमध्ये होते. जेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली तेव्हा समजलं की या 18 पैकी 11 ज्या महिला आहेत त्या बांगलादेशी आहेत आणि त्या बेकायदेशीररित्या भारतात आल्या होत्या. त्यांच्याकडे कोणताही परवाना भारतात येण्यासाठी किंवा कागदपत्र नव्हते. त्या बेकायदेशीररित्या भारतात आणि या बुधवार पेठमध्ये आल्या होत्या. त्यामध्ये 11 महिला होत्या, 3 पुरुष होते, तर एक त्या ठिकाणी पोरग होतं. अशा पद्धतीनं एकूण 15 जण बांगलादेशी त्या ठिकाणी सापडल्यामुळं परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. पण मात्र जे इतर 3 आहेत ते स्थानिक इकडचे तिकडचेच आहेत, आपल्याच देशामधले आहेत आणि त्यांनीच त्या महिलांना त्या ठिकाणी आणलं होतं असा संशय पोलिसांना आहे. आणि पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुद्धा करत आहेत. पण मात्र बुधवार पेठमध्ये ज्या पद्धतीनं वेश्या व्यवसाय चालतो, ज्या महिला स्वतःच्या मर्जीनं त्या ठिकाणी येतात, वेश्या व्यवसाय करतात, त्यांच्यावर मात्र कुठलेही निर्बंध पोलीस लावत नाहीत. पण मात्र जर त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या कोणी राहत असेल, जर त्या ठिकाणी कोणालाही त्या ठिकाणी जबरदस्ती आणलेला असेल आणि त्या ठिकाणी काहीतरी अवैध मार्गाने अवैध पद्धतीनं काही धंदे काही उद्योग चालवले जात असतील तर त्या गोष्टीवर नक्कीच पोलीस कारवाई करतात आणि त्यांच्यावर थेट ॲक्शन घेतात. त्याच पद्धतीनं पोलिसांनी आता या 2 बिल्डिंगवर कारवाई केलेली आहे आणि एकूण 18 लोकांना ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळं परिसरामध्ये एकच खळबळ आली आहे. आता ज्या पद्धतीनं पुण्यातील बुधवार पेठमध्ये सुद्धा वेश्या व्यवसायाच्या आडून अशा बेकायदेशीर राहणारे लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत म्हणून पोलीस त्यांच्यावर कारवाई करत आहेत. आता ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार घडलेला आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.